नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आत्ता आपण आहोत म्हापसा ते सावंतवाडी या रस्त्यावर आपण प्रवास करतो आहे आणि यापूर्वी मी 3 भाग प्रदर्शित केले होते। म्हापशापासून मी प्रवासाला सुरुवात केलेली आणि मी चाललेलो सावंतवाडीकडे। आत्ता आपण आहोत इन्सुली घाटीमध्ये। यापूर्वीच्या भागात इन्सुली ग्रामपंचायत परिसर आणि गावाचा परिसर मी दाखवलेला। तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही जर लास्ट एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल। आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं, अर्थात हा एपिसोड याला बराच वेळ झाला आहे। मधल्या काळामध्ये मला वेळ नव्हता, काही कारणांमुळे पर्सनल रिझन्समुळे मला हे करता नाही आलं। पण आता बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जो उर्वरित भाग आहे तो मी घेऊन आलो आहे आणि या भागामध्ये आत्ता आपण आहोत प्रसिद्ध अशा इन्सुली घाटीमध्ये। आता इन्सुली घाट जो आहे तो घाट जेव्हा तुम्ही सावंतवाडी करून निघता, ही आता बस गेली पणजी, ज्यावेळी तुम्ही सावंतवाडी करून निघता त्यावेळी जर तुम्ही बांद्याकडे चालला असाल किंवा पणजीकडे चालला असाल तर त्यावेळी हा घाट मिळतो। एकेकाळी हा घाट खूप प्रसिद्ध होता, कारण त्यावेळी कनेक्टिव्हिटी जी होती पणजीला जाताना ती एकच होती आणि सगळीकडचं जे ट्रॅफिक होतं ते याच घाटातून जायचं, त्यामुळे इथे ट्रॅफिक असायचं। आणि हा घाट वाटला जरी छोटा घाट, आत्ता तुम्ही एक वळण बघितलं तरी इथे बरेच अपघात व्हायचे। आणि तुलनेमध्ये, कारण हा सह्याद्रीचाच भाग आहे, सह्याद्रीची जी पर्वतरांगा आहे त्या पर्वतरांगेतलाच हा भाग आहे। नरेंद्र डोंगर तिकडे आहे सावंतवाडीमध्ये, तसेच इकडे पण छोटे छोटे डोंगर आहेत आणि यातलाच हा घाट असल्यामुळे तसा तो कठीणही घाट होता। त्यावेळी तर रस्ताही अरुंद होता, त्यामुळे तो घाट अधिक कठीण वाटायचा आणि त्यामुळे त्यावेळी खूप प्रसिद्ध घाट होता। अनेक अपघातही या घाटामध्ये झाले होते, अनेक गैरप्रकारही झाले होते पूर्वीच्या काळी। आता मात्र असं काही राहिलं नाही आहे। आता बऱ्यापैकी इथे एकतर ट्रॅफिक कमी झाले आहे थोडंफार, कारण पूर्वी जे मुंबईवरून ट्रॅफिक यायचं किंवा पुण्यावरून यायचं किंवा कुठूनही कोल्हापूरवरून यायचं, ते सगळं ट्रॅफिक केवळ आणि केवळ याच मार्गाने जायचं। आता असं नाही आहे। आता तुम्हाला माहिती आहे की आंबोलीच्या पुढे, एकदा दाणोलीच्या पुढे तुम्ही आलात की तुम्ही डायरेक्ट बांद्यात येऊ शकता, किंवा तुम्ही जर मुंबईवरून येताय तर तुम्ही इकडे येणारच नाही, तुम्ही एक्सप्रेस हायवेने जाल, झारापत्रादेवी जो मार्ग आहे त्या मार्गाने जाल। त्यामुळे या मार्गावरचा लोड कमी झाला आहे आणि त्यामुळे तुम्ही आता बघताय की इथे तेवढं ट्रॅफिक वाटत नाही आहे। अदरवाईज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकेकाळी खूप प्रसिद्ध असा घाट होता हा इन्सुली घाट। आता तुम्ही बघताय आपण इन्सुलीमधून एकदा निघालो, घाट पार केला की त्यानंतर छोटी छोटी गावं आहेत, त्या गावातून त्यामध्ये मजगाव जे आहे जवळचं सावंतवाडीच्या, ते प्रसिद्ध आहे। सावंतवाडी शहरामध्येच प्रवेश करणार आहोत थोड्याच वेळात आपण। कदंबा गेली। कदंबा हा एक परिवहनाचा आणि इथल्या, विशेषतः इथल्या लोकांसाठी बसचा खूप चांगला उत्तम पर्याय आहे। अनेक कदंबा बस या रूटवर असतात। गोवा सरकारचं राज्य परिवहन महामंडळ आहे, त्याचंच नाव कदंबा आहे। आता आपण सावंतवाडी शहराच्या अगदी जवळ आलोत। आत्ता मी कदंबाबद्दल बोलत होतो, जसं आपलं एस टी महामंडळ आहे महाराष्ट्राचं, तसंच आपल्याला कदंबा पण परिचयाचं आहे, कारण कदंबाच्या अनेक बसेस आपल्याकडे येतच असतात सारख्या। हे जुन्या स्टाईलचं घर आहे इथे आणि हा ओटवणे रस्ता आहे। इथे कोकण दरबार हॉटेल वगैरे आतमध्ये आहे आणि ओटवणे जे गाव आहे, जवळचं गाव आहे, सगळ्यात जवळचं। जसं मजगाव आहे, हे मजगावच आहे आता, तसंच ओटवणेसुद्धा एक गाव आहे जे प्रसिद्ध आहे अनेक मंदिरांसाठी। त्याशिवाय तुम्ही बघताय इथे की इथे आता ट्रॅफिक सुरू झालं आहे आणि अनेक स्क्रॅपचे वगैरे बिझनेस इथे दिसत आहेत, अनेक दुकानं पण दिसत आहेत या भागामध्ये। अर्थात एक 10-15 वर्षापूर्वी एवढी गजबज नव्हती या भागामध्ये, पण तरी तुम्हाला दोन्ही बाजूला पुरातन घरं पण दिसत आहेत, जुनी घरं जी कोकणी पद्धतीची आहेत, कोकणी स्टाईलची आहेत। हे एक वैशिष्ट्य आहे सावंतवाडीचं। सावंतवाडी जरी कितीही पुढारली किंवा पुढे गेली, तिथे बिल्डिंग्स आल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आल्या, अपार्टमेंट आल्या, पण काही भाग असे आहेत सावंतवाडीचे जिथे जुनी घरं आजही शाबूत आहेत, व्यवस्थित आहेत आणि जुनी घरं तुम्हाला बघता येतात। हे वैशिष्ट्य आहे इथलं। इथे बघा, हा सगळा उपनगराचाच भाग आहे एक प्रकारे, एकदम जवळचा भाग सावंतवाडी शहराचा। त्यामुळे तुम्ही बघताय की इतरसुद्धा अनेक जे उद्योगधंदे असतील किंवा व्यवसाय असतील ते या सगळ्या भागामध्ये आहेत। आत्ता मी तुम्हाला ओटवणेबद्दल बोललो होतो।
तर या उटवणे गावाचं खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. एकतर इथे सावंतवाडीचं जे एम्पायर होतं, साम्राज्य होतं, ते पेडणे, डिचोली, गोव्यापर्यंत पसरलेलं होतं, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्या दरम्यान अनेक जे सरदार होते किंवा अनेक जे सावंतवाडकर सेनापती वगैरे होते, ते त्या भागामध्ये जाऊन सेटल झाले आणि तिथे त्यांची सत्ता होती. अर्थात गोवा हा पार्ट कोकणाचाच आहे. गोवा इज अ पार्ट ऑफ कोकण. सप्त कोकण जी विशाल कन्सेप्ट आहे आपली स्कंदपुराणातली, त्याप्रमाणे गोवा हा एक पार्ट आहे. अर्थात पूर्वी तेथे तुम्हाला माहिती आहे चालुक्य राज्य होतं, कदंब होतं, शिलाहार होते. तसंच सावंतवाडीचे जे भोसले होते त्यांचं साम्राज्य होतं. आणि त्या दरम्यान जी लोक तिथे जाऊन सेटल झाली त्या लोकांचं जे कुलदैवत आहे ते बऱ्याच लोकांचं उठवण्यामध्ये रवळनाथ आहे. आणि दसऱ्याच्या दरम्यान ही लोक आपल्या मूळ देवतेकडे येतात, कुलदेवतेकडे येतात. त्यासाठी दसरा एक प्रकारे या दोन राज्यांमधला महत्त्वाचा दुवा ठरतो. आणि दोन राज्यामधल्या लोकांचे जे संबंध आहेत ते आता सीमेमुळे वेगळे झालेत, पण पूर्वी अशी काही सीमा नव्हती, पूर्वी अशी काही बॉर्डर नव्हती. तुम्हाला माहिती असेल, जर इतिहास वाचला असेल तर माहिती असेल की शिलाहार जे साम्राज्य होतं ते खारेपाटणपासून खाली चांदोरपर्यंत पसरलेलं होतं, म्हणजे गोव्यापर्यंत पसरलेलं होतं. आणि त्या दरम्यान पोर्तुगीज येण्याच्या खूप पूर्वीची गोष्ट मी सांगतो आहे तुम्हाला. त्यावेळी हे सगळं जो भाग होता तो एकच होता. त्यानंतर पोर्तुगीज आले, त्यांनी एक प्रकारे इन्व्हेड केलं, साम्राज्य स्वतःचं पसरवलं, आपला भाग जिंकला भारताचा, किंवा जी कोकण भूमी होती ती जिंकून घेतली आणि स्वतःचं जे निर्दयी साम्राज्य होतं ते त्यांनी इथे पसरवलं. सो एवढ्या इतिहासात आपण जाऊया, नको काहीतरी वेगळा लेक्चर घेऊ इतिहासावर. पण आत्ता तुम्हाला सांगायचं महत्त्व आहे की आत्ता आपण उठवण्यातून मसगाव आणि मसगावमधून सावंतवाडी शहरात आलो देखील. हे सावंतवाडी जेल जे आहे यालाही एक इतिहास आहे, खूप प्राचीन असं जेल आहे हे. आणि इथे तुम्ही आता बघताय हे सावंतवाडीचं उद्यान येईल लगेच. आणि त्यानंतर पुढे सावंतवाडीचा जो प्रसिद्ध मोती तलाव आहे तो मोती तलावसुद्धा तुम्हाला लगेच दिसेल. सावंतवाडीचा जो विकास झाला किंवा सावंतवाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी प्रसिद्ध झाली त्याला कारण म्हणजे इथलं जे सावंतवाडीचं जे साम्राज्य होतं तेही त्याला कारणीभूत आहे. त्यांनी अनेक गोष्टी इथे केल्या, जसं की त्यांनी शाळा, विद्यालय सुरू केली. SPK असेल, RPD असेल, हे त्याच दरम्यान सुरू झालेले आहेत. त्यानंतर मोती तलावसारखा तलाव बांधला, काही धरणं बांधली, सुशोभीकरण केलं, अनेक सोयी सुविधा केल्या. सो हा वारसा आहे. जसं कोल्हापूरला आपण म्हणतो शाहू महाराजांचा वारसा आहे, शाहू महाराजांनी अनेक बदल केले, तसं तुम्ही इथे बघाल सावंतवाडीमध्ये. तर सावंतवाडी संस्थांच्या काळात, आणि आजही राजवाडा शाबूद आहे समोर दिसतो आहे तो. आय थिंक लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला राजवाडा पण दाखवला होता बाहेरून. सो त्या राजवाड्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. तिथे आता हॉटेल झालं आहे, त्या हॉटेललाही तुम्ही भेट देऊ शकता. आत्ता आपण आहोत SPK कॉलेजच्या भागामध्ये. आणि समोर दिसतं आहे ते RPD राणी पार्वती देवी, पूर्वीचं हायस्कूल, आता ज्युनियर कॉलेज, आणि तिथे BCA कॉलेज पण झालं आहे आता. आणि SPK म्हणजे जे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आहे त्याच्या बाजूनेच मी माझी गाडी चालवतो आहे. सो मित्रांनो, सावंतवाडीमध्ये, ऐतिहासिक सावंतवाडी शहरामध्ये आपण आता पोहोचलो आहे. आपला प्रवास सुरू झाला होता म्हापशापासून. म्हापसा येतो बारदेसमध्ये. बारदेसच्या वर अनेक वर्ष जी सत्ता होती, ज्यांची सत्ता होती, त्यांच्या राजधानीत आता आपण आलोत. ते म्हणजे भोसले घराणं सावंतवाडीचं, त्यांच्या राजधानी सावंत भोसले घराणं, त्यांच्या राजधानीमध्ये इथे आपण आलो आहे. आणि आजूबाजूला तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसत आहेत, जे RPD दिसत आहेत, ते त्याच राजवटीतलं स्ट्रक्चर होतं. त्याच राजवटीतली बरीच स्ट्रक्चर अजूनही व्यवस्थित आहेत. आणि मुद्दाम मी तुम्हाला हे लिंक सांगतो आहे की जो मी प्रवास केला म्हापशापासून, त्यातला जो चापोरा पोर्ट होता, जो एका साईडला आहे, लेफ्टला वर आहे, त्या चापोरा पोर्टवर अनेकदा असं व्हायचं की कधी पोर्तुगीज कधी सावंत भोसले, कधी पोर्तुगीज कधी सावंत भोसले, ही सत्ता आलटत पालटत राहायची. आणि वेळोवेळी युद्ध चालू असायची. अनेकदा अशी युद्ध झाली. मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनीही गोव्यातली काही ठिकाणं जिंकून घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जो अंमल आहे तो आपल्या सावंतवाडीच्या सावंत भोसलेंचा होता. त्यात सगळ्यात महत्त्वाचा अंमल जो होता पेडणेवर होता, बारदेसवर होता, बारदेसचा काही भाग, आणि जो डिचोली वगैरे तालुका जो आता तिकडे आहे गोव्यामध्ये, तिथेही सत्ता होती. नंतरच्या काळामध्ये जसे जसे पोर्तुगीज स्ट्रॉंग होत गेले, त्यांनी जसं जसं ट्रिटी केल्या, तसं त्यांनी जो उर्वरित भाग आहे तो आपल्या ताब्यात घेतला. आणि आपला जो बऱ्यापैकी जो
कोकणी मराठी भाग होता, मिक्स भाग होता, तो भाग त्यांच्या ताब्यात गेला. सो हा झाला इतिहास. आणि इतिहासच कधी कधी आपल्याला आपली नाती जोडतो. आज आपण बॉर्डरने भांडतो, काही लोक भांडतात की अरे तुम्ही भायले, तुम्ही हे ते, विशेषतः गोव्यातली लोक. आपल्याकडे तरी तशी संस्कृती नाही आहे इथे सिंधुदुर्गमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. आपण लोकांना आपलेसे करून घेतो, आपण लोकांना अनेक लोक अशी आहेत सावंतवाडीमध्ये, ज्यांची मी नावंसुद्धा नाही घेणार आता, की जी मूळची गोव्याची आहेत आणि आज इथे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा विकास झाला आहे, त्यांनी खूप संपन्न झालीत ती लोकं इथे येऊन. सो आपण त्यांचं कधीही असं काही मूळ काढत नाही किंवा आपण कधी हेट पसरवत नाही, आणि ही चांगली गोष्ट आहे, ती आपल्याला टिकवून ठेवायची आहे. अवेअरनेसची कमी असेल किंवा लोकांना माहिती नसेल, इतिहास स्वतःचा माहिती नसेल, त्यामुळे बऱ्याचदा ह्या गोष्टी होतात. लोकांना माहितीच नसतं की आपलं मूळ काय आहे. मराठी भाषा आहे, कोकणी भाषा आहे, या सगळ्या जवळच्या भाषा आहेत. यामध्ये वैर करण्यासारखं काही नाही आहे. भाषेवरून वैर करू नये, सीमेवरूनही वैर करू नये. कुठे कोणाचं काय रिलेशन आहे याचा इतिहास नीट माहिती नसतो, त्यामुळे हे सगळं होतं. सो आता आपण सावंतवाडीत पोहोचलोत आणि आत्ता मी माझा व्लॉगचा एंड करेन. जिमखानाकडे तुम्हाला घेऊन जातो आणि इथे मी ह्या व्लॉगचा एंड करेन. या दोन्ही राज्यातले संबंध कायम चांगले राहू दे, विशेषतः जिल्ह्यांमधले, जिल्हा जो आपला आहे आणि तिकडचे जे आपले उत्तरेतले जिल्हे आहेत त्यांचे संबंध कायम चांगले राहू देत, हीच एक प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि हा व्लॉग इथे थांबवतो. धन्यवाद मित्रांनो.